आता आपलं कटिंग झालेलं आहे, तर मी शिवायचं कसं दाखवते. तर सिंगल दोरा घालून घ्यायचा सुईमध्ये. तर इथे जेव्हा धागे दोरे असतात तेव्हा सुईत जात नाही, कट करून घ्यायचं आहे. घ्या जरा. असं सिंगल दोरं होऊन घ्यायचं आहे. हां, कट करा. तर गाठ कशी लावायची दाखवते. अशी 2 टोकं पकडायची बोटावर, असा बोटाभोवती गुंडाळायचा आणि असा पीळ करायचा आणि खेचायचं त्याला, म्हणजे इथे गाठ होऊन जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला आधी काय कुठे शिवायचं दाखवते. हा जो स्क्वेअर आहे ना, हा जो आधी स्क्वेअर आहे ना छोटा, त्याला 4ही बाजूने पाव इंचावर शिवून घ्यायचे. तर हा पहिला म्हणून मी हाताने घेते, नंतर मग आपण हळूहळू मशीनवर करायचे. तर इथून सुरू करा. पाव इंच आधी ह्याला टीप घ्यायची, सिंगल अशी दाखवते. थांबा. असं पाव इंच ते दुमडायचं आहे आणि इथून त्यानंतर हे इथे आला कोपरा की इथे दुमडायचं आहे. वळवायचे दुसऱ्या बाजूला, असं पकडायचे हातामध्ये, असं पकडायचे. समोरची बाजू परत दुमडायची. त्यानंतर ही बाजू करून घ्यायची परत. घ्या तर पुढचं तुम्ही. आता हा कॉन्ट्रास्ट कलरचा मी दोरा यासाठी घेतला आहे की तुम्हाला दिसण्यासाठी की टीप कशी घ्यायची ती. गाठ करून घ्या. गाठ अशी करायची. 1 मिनिट. थोडासा कपडा पकडायचा आहे, असा हा गोल करायचा आहे, त्यामधून हा सुई काढायची. नाही तर गाठ होऊन जाईल. ठीक आहे. कट करा. याला गाठ करा दोऱ्याला. इकडे बघा. हा जो आता आपला आयत आहे, तर त्याला इथे पाव इंच दुमडायचे. पाव इंच आधी दुमडायचे, त्यानंतर अजून पाव इंच दुमडायचे. असं 2दा दुमडून टीप घ्यायची. आता सांगितली तशीच घ्यायची टीप अशी. हां, इथून पकडा हातामध्ये, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. हातामध्ये आपल्याला पकडताना असं पकडायचं. हे पाव इंच दुमडायचे 2दा. डाव्या हातामध्ये ह्या 2 बोटांची कैची बनवायची आहे, त्यामध्ये हा कपडा पकडायचा आहे आणि ह्या 2 बोटांच्या वर हा कपडा ठेवून त्यावर अंगठा ठेवायचा आहे आणि असं पकडून शिलाई करायची. घ्या. हे घ्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये पकडायचे. हां, शिलाई कडेला यायला पाहिजे, मध्यभागी नाही. हा जो दुमडला आहे, फोल्ड केलेला कपडा आहे ना, तर इथे यायला पाहिजे शिलाई.
गाठ करून घ्या. थोडासा कपडा पकडा आणि नाही, इथं नाही दुमडायचं, हे बरोबर आहे, हे एवढंच दुमडायचं आहे. गाठ करून घ्या. कट करा दोरा. तर आपली ह्या साईडला झाली शिलाई. तर ही ह्या साईडला केली आहे, तर आपली ही ह्या साईडला अशी करायची आहे. तर पाव इंच असं दुमडायचं आहे. समोरच्या बाजूला तशीच केली आहे, तशीच ही करायची आहे. तर तुम्ही असं पकडू शकता डाव्या हातामध्ये ह्या साईडने. डाव्या हातात पकडा. सेम हात शिलाई करून घ्या. पाव इंच दुमडायचं आहे, परत एकदा दुमडायचं आहे. गाठ करून घ्या. थोडासा कपडा पकडा आणि गाठ करा. त्यानंतर बघा हा असा तयार झाला आहे. इथून आपल्याला एका बाजूनेच सिंगल अशी टीप घ्यायची आहे, वरखाली करून. ही जी घेतली ना तशीच सेम घ्यायची आहे. ह्या साईडला नाही करायची, एका बाजूलाच करायची आपल्याला. हां, सिंगल फक्त एका साईडलाच करायचं आहे. हां घ्या. ते चुणे घालायचे आहेत आपल्या ह्या साईडला. तर सोप्या पद्धतीने चुण्या कशा घालायच्यात ते दाखवते मी. गाठ करून घ्या. आता लक्ष द्या, बघा ही आपली उलटी बाजू आहे ना. ठीक आहे. आपण ह्या साईडला दुमडले दोन्ही, तर ह्याला आपल्याला मशीनची टीप करून घ्यायची आहे. हे जे तुम्ही दुमडले त्याच्या इथं कडेला यायला पाहिजे. घ्या टीप. इथून टीप घ्या. त्यानंतर दुसऱ्या बाजूने पण टीप घ्यायची. जे आपण पाव इंच दुमडलंय त्याच्यावर टीप घ्यायची. पट्टी बघा कुठे ठेवली आहे.
ही जी आपली पट्टी आहे ह्या साईडला चुण्या करायच्या आहेत. हा जो आपण शिवले हाताने ना तिथे चुण्या करायच्या आहेत. आणि ह्या साईडला ही मागची बाजू आहे आणि ही डोक्यावर एक बाजू येणार आहे. तर ही आपली उलटी बाजू आहे. तर सरळ बाजूचा मध्य काढायचा आहे आपल्याला. तर असं मध्यावर पुन्हा करायचे आणि ही जी पट्टी आहे ना ह्या पट्टीचा पण मध्य काढायचा आहे. तर बघा इथे ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ आपली बाजू आहे. उलट्या बाजूवर ठेवायची आणि मग सरळ बाजूवर पलटायचे. तर आपली उलटी सुलटी बाजू असेल ना तर ह्या पट्टीची सरळ बाजू ह्या साईडला येणार आहे उलट्या बाजूवर, कारण आपण उलट्या बाजूने जोडतोय म्हणून. तुम्ही ही पट्टी वेगळ्या कलरची पण लावू शकता, छान दिसेल. आणि हा स्क्वेअर वेगळ्या कलरचा लावायचा आहे म्हणजे चांगला दिसेल, टोपरच छान दिसतं. परत एकदा लक्ष द्या, ह्या उलट्या बाजूवर सरळ बाजूची पट्टी ठेवायची आहे, मध्यावर ठेवायची आणि इथून तुम्हाला 1/2 इंचावर टिप करून घ्यायची आहे. घ्या, हातानेच घ्या म्हणजे मशीनवर मी सांगते कसं. असा आपला दोरा ओढला जातो. तो एक ओढून घ्यायचा आहे आणि सुई नीट करून घ्यायची आहे. वर खाली झाला आहे तो. घ्या. पाव इंचाचं मार्जिन आहे ना. हां, इथे गाठ करून घ्या. ते इथे तुम्हाला मशीनची टीप करून घ्यायची. घ्या. पाव इंचाचं मार्जिन राहू द्या. बरोबर आहे. घ्या काढून. त्यानंतर बघा ही जी आपल्या हात शिलाई आहेत ना सगळ्या काढून घ्यायच्यात. ही राहू दे, ह्याच्यात चुण्या करायच्या आहेत आपल्याला. ही जी आहे ना त्याच्यात चुण्या करायच्या आहेत. त्या हात शिलाई काढून घ्या. तर आपली इथे हात शिलाई होती ती काढून झालेली आहे. त्यानंतर बघा ही सरळ बाजू आहे आणि ही उलट्या साईडची बाजू आहे. तर इथे आपल्याला म्हणजे पट्टीच्या वरच्या साईडने इथे आपल्याला टीप घ्यायची आहे 1/2 इंच दुमडून. ही टीप घ्या. हां, इथे 1/2 इंचाची येऊ दे. हां, मध्ये आली तरी चालेल, कडेला नको. फक्त ते दुमडून घ्यायचे 1/2 इंच, कारण आपली नाडी व्यवस्थित यायला पाहिजे म्हणून. डायरेक्ट जमणार नाही ना म्हणून. हां, तेवढंच घ्या. पकडा. बस. घ्या, काढून घ्या. त्यानंतर बघा ह्या साईडला, दुसऱ्या साईडला, ह्या साईडला झाली आपली शिलाई, ह्या साईडला करायची. तशीच 1/2 इंच दुमडायचे आणि टिप करून घ्यायची. घ्या.
बस. नाडीचं हे टोक असं फोल्ड करून घ्यायचं. घ्या, 1/2 इंचाने ते पण दोमडायचे. दुसऱ्या साईडला पण दुमडायचे. इथं घ्या. त्यानंतर बघा, ही आपली जी नाडी आहे ना तयार करायची आहे, तर त्यासाठी हे टोकाला घेतले आपण दुमडून. दुसऱ्या साईडला नाडी अशी 1/2 इंचावर फोल्ड करायची. घ्या, इथे पण टिप करून. इथे येऊ दे, मध्ये आले तरी चालेल. पाव इंच फोल्ड करायचे फक्त. आता हे तुम्हाला पहिलं आहे म्हणून मी 2 टिपा मारायला सांगितल्या. मी डायरेक्ट तुम्ही नाडी तयार करू शकता आतमध्ये फोल्ड करून दोन्ही साईडने. ते एकसाथ जमणार नाही दोन्ही साईडने फोल्ड करायला, म्हणून तसं सांगितलं की आधी टिप मारून घ्यायची नंतर फोल्ड करायची. आता हे आपले दोन्ही जे 1/2 इंच फोल्ड केलेले आहे ना, ते आतमध्ये घ्यायचे आणि टीप द्यायची. आणि त्याआधी हे जे आपण मार्जिन हे ठेवले नाही का जोडलेलं पट्टीला, तर ते मार्जिन झाकलं पाहिजे. आणि मार्जिनची टीप आहे ना एकमेकांना जोडलेली पट्टी आणि ह्या कपड्याची, तर ते आतल्या साईडला जायला पाहिजे अशी टीप घ्यायची तुम्हाला. तर इथून सुरू करायची टीप. मग तुमची ही नॉट पण तयार होईल आणि इथे पण झाकलं जाईल. तर इथून घ्या. इथे लॉक करायचं आहे. आता ही शेवटची टीप आहे, लॉक करा. आधी पुढे येऊ दे. इथे पट्टीवर पट्टी येऊ दे, नाही तर मागं पुढे होणार. आणि कडेला येऊ दे टीप. इथे दोन्ही जे कडा जिथं आहेत ना जोडल्या गेल्या तिथे येऊ दे, नाहीतर उघडली जाणार टीप अशी. आता जी खालची टीप आहे ना ती झाकली गेली पाहिजे अशी धार पकडा त्यांना. एक मिनिट. इथे खालच्या कपड्यावर आहे का नाही बघा. ते कपडा वरचा पुढे मागं होतो. बस.
इथे लॉक करायचं आहे शेवटी. बस घ्या पुढे. त्यानंतर दुसऱ्या साईडला ही जी आपली हात शिलाई आहे ना ती ओढून घ्यायची. तर हे इथं आपल्याला चुण्या करून घ्यायच्या. दोरा हा ओढून घ्यायचा आहे आणि हे जे आहे ना दोन बाजू आपण शिलाई केलेल्या ते इथून 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 ह्यापासनं इथपर्यंत 2 इंचावर नाही का एकावर एक जोडायचं आहे आपल्याला असं. तर मशीनवर टीप येणार नाहीये तर हे हाताने करून घ्यायचे. एवढी एकावर एक. ते इथेही मी 2 इंचाची मार्जिन केली आहे. इथून तुम्हाला हात शिलाई इथपर्यंत करायची आहे. हे एकावर एक ठेवलंय मी. घ्या पकडा. एकावर एक घ्या. पकडा. इथे हात पकडा खाली. बस. आणि दोरा तोडू नका, राहू दे तसंच राहू दे सांगते. तर हा जो आपण जे चुण्या बनवल्या आहेत ना तिथे पण आपलं हा धागा ओढून घ्यायचा आहे. म्हणजे त्या चुण्या होतील काय एकत्र ओढून घ्यायचे. हे असं होणार. त्याच्यावरती आपण हा चौकोन लावायचा आहे. तर तो पण हाताने शिवून घ्या. नंतर इकडे तिकडे हलला जाणार नाही. मशीनवर डायरेक्ट लावता येत नाही हा. तर इथे आधी लॉक करा. ह्याला लॉक करा इथे. ते इथे आपला हा स्क्वेअर करून घ्यायचा आहे. इथे ह्याला लॉक करून घेतले. घ्या इथून लावून हात खालच्या साईडला आणि ते घ्या. असं मध्यभागी यायला पाहिजे. आपलं जे चुण्या केल्यात ते त्याप्रमाणे लावायचं आहे तो वरच्यावर. हलणार तसा चेक. नीट पकडा ना. असं हे पकडा नीट. खालचं टोपरं भेटायचं सुईमध्ये तेवढे लक्ष द्या. बरोबर. साईडला होईल. आपला धागा दिसायला लागला व्हाईट कलरचा तो धागा झाकला जाईल असं घ्या. तिथे लॉक करून घ्या. झालं. इथे बघा हे हाताने केलेले आहे. आता इथून तुम्हाला शिलाई घ्यायची आहे. नंतर इकडे हा जो कोन झालाय तिथून परत वळवायची आहे. इथून अशी 4 कोनावर घ्यायची आहे आणि इथून परत रिटर्न बाहेर घ्यायची आहे. तर घ्या.
हां, वरती करा आणि घ्या ते. आणि ते शिलाई देत असताना हा जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो साईडला करून घ्यायचा आहे. शिलाई तो खाली येत नाही ना, याचं बघत राहायचंय. घ्या, एकावर एक करून घ्या. घ्या. आधी पुढे तर येऊ दे, चौकोनवर दाब ठेवा. बस, सुई आतच राहू दे, सुई आतच ठेवायची, म्हणे शिलाई इकडच्या तिकडे जाणार नाही. हां, घ्या. हा जो कोण आहे ना, कोणापर्यंत येऊ दे. हां, बस, सुई आत ठेवा, सुई आतच ठेवून वळवायचे. खालचा कपडा चेक करा. ठीक आहे, घ्या. सुई आत ठेवायची आहे. वळवा. चौकोनवर येऊ दे बरोबर. आता सुई आत ठेवा ना, कोपऱ्यावरती आतल्या साईडला ठेवायचे, मग वळवायचे. तुम्हाला टर्न करायचे. कपडा बघा खालचा. हां हां, कोपऱ्याजवळ थांबा. हां, टर्न करा. जिथून आता स्टार्ट केली तिकडे यायचे परत. हां, आधी इथे येऊ दे, मध्यावर दाब ठेवा. हां, सुई आत ठेवून वळवून घ्या. आधी काढायचं नाही डायरेक्ट, आधी येऊ दे. हां, इथे परत रिटर्न घ्या शिलाई आणि तिथे थोडंसं लॉक करा. हां, लॉक करा. बस, झाले. आता बघा तुम्ही कसं दिसते. उलट्या साईडने हे असं दिसते. तर हा जो व्हाईट कलरचा दोरा आहे हाताने केलेला ना, तो काढून टाकायचा आहे. आणि रेडी बघा झाले तुमचं. चौकोन जोडण्यासाठी दोरा लावला होता, ते पण असा काढून टाकायचं आहे. मग रेडी झाले बघा टोपरं.